देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत. नामस्मरणाची गोडी आणि विठ्ठल भक्तीची ओढ असलेल्या संतांना आपण अलौकिकपणे भेटत असतो ते म्हणजे त्यांच्या अभंगात. अशाच एका अभंगातून पंढरीचा महिमा आणि संतांचे वचन उलगडून सांगणार आहेत आपले आजचे कीर्तनकार. जय जय रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय 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 राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. 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 हरे जय जय राम कृष्ण हरे. 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वेदा वेद भ्रम अमंगळ. वेदा वेद भ्रम अमंगळ. वेदा वेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वेदा वेद भ्रम अमंगळ. वेदा भेद भ्रम अमंगळ. वेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा. कराल ते हित सत्य करा. कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. परम सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा. कराल ते हित सत्य करा. कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव. 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 सुख दुःख जीव भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा. कराल ते हित सत्य करा. कराल ते हित सत्य करा. हो गोपार कुमाये. गोपार कुमाये. जय 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 गोपार कुमाये. जय गोपार कुमाये. जय गोपार कुमाये. जय गोपार कुमाये. गोपार कुमाये. गोपार कुमाये. गोपार कुमाये. गोपार कुमाये.
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म 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 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रम अमंगल 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 भेद भ्रम अमंगल 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 आये काज तुम्ही भक्त भागवत आये काज तुम्ही भक्त भागवत भेद भ्रम अमंगळ 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 भेद भ्रम अमंगळ 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 आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा सत्य करा सत्य करा कराल ते हित सत्य करा सत्य करा सत्य करा आये काज तुम्ही भक्त भागवत आये काज तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा सत्य करा सत्य करा कराल ते हित सत्य करा सत्य करा सत्य करा काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत विठ्ठला
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग कर प्रथम मन दुसरे चरण संतातिया पांडुरंग कर प्रथम मन दुसरे चरण संतातिया पांडुरंग करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला ढोंगी साधू संतांच्या विषय वाचनांचे धिंडवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका ज्यांनी फडकाविली असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त सकल संत भूषण अनंत कृपा विभूषित देहू निवासी वैराग्य मूर्ती श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग वैष्णवांचे यथार्थ लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल हो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार भक्तवत्सल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा च वैराग्य रास रसज्ञ देहू निवासिना श्री तुकाराम महाराज सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुं फक्त मराठी वाहिन्याद्वारा प्रचलन कीर्तन महोत्सव तेषां कृते वयमत्र सर्वे उपस्थिताः सर्वेषाम् अभिवादनं कृत्वा कीर्तनस्य प्रारम्भं करोमि विठ्ठल 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 परमश्रद्धेय आदरणीय अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीम अपि प्रणिपातं करोमि कोणती भाषा होती संस्कृत भाषा होती या भारतभूमीची अस्मिता होती चाणक्य ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी आणि नंतर शिक्षक राहिले ते 2 विद्यापीठ नालंदा आणि तक्षशिला या भारतभूमीचे गौरव भूषवणारे हे 2 विद्यापीठ होते आज किती मोठी युनिव्हर्सिटी असेल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त आणि फक्त 20 ते 25 सब्जेक्ट शिकवले जातात पण या 2 विश्वविद्यापीठामध्ये नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये 250हून अधिक सब्जेक्ट शिकवले जायचे आज या 2 विद्यापीठाची जर परिस्थिती आपण पाहिली नालंदा विश्वविद्यापीठ बिहारमध्ये आहे आणि तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानमध्ये आहे नालंदा विश्वविद्यापीठाच्या फक्त भिंती शिल्लक आहेत आणि तक्षशिला विद्यापीठाची माती सुद्धा शिल्लक नाही विठ्ठल विठ्ठल हो या
2 विद्यापीठामध्ये दरवर्षी अशी नोंदणी असायची की 16,000हून अधिक विद्यार्थी या भारत देशामध्ये भारतीय तत्वज्ञान अभ्यासण्याकरता यायचे, इंडियन फिलॉसॉफी अभ्यासण्याकरता यायचे. जी फिलॉसॉफी वर्ल्डमध्ये टॉप आहे. फिलॉसॉफी इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे खरं भारतीय तत्वज्ञान हे अभ्यासण्याकरता 16,000हून अधिक विद्यार्थी या भारत देशामध्ये येत होते. एवढी दैत्यप्यमान उज्ज्वल परंपरा या भारत देशाची होती. आज किती खंडित होताना आपल्याला पाहायला मिळते. विठाला 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 विठाला. ऋषी असं देखील बोलतायत, अजमने जो परवेती गणना लघुचेतसाम उदार चरितांतु वसुधैव कुटुंबकम. हे समग्र विश्व एक कुटुंब आहे. द होल वर्ल्ड ॲज वन फॅमिली. हे समग्र विश्व एक कुटुंब आहे. हे विचार पहिल्यांदा विश्वामध्ये कुठे मांडले असतील तर ते या भारत देशामध्ये मांडली. मौली ज्ञानोबराय 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. हे विश्वाची माझे घर ही केवढी वैश्विक संकल्पना मौली ज्ञानोबराय आणि ऋषी आपल्या ग्रंथामध्ये ग्रथित करतायत. आणि म्हणून ज्या उज्ज्वल हिंदू धर्म संस्कृतीचे भारत देशाचे आपण पाईक आहोत, ती संस्कृती अत्यंत श्रेष्ठ आणि सुंदर आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आले, संतभूमीचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या मुखातला गौरव उद्गार आहे की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज लँड ऑफ संत. ही संतांची भूमी आहे. म्हणून इथल्या भूमीला, कुळाला, देशाला पावित्र्यता हे जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्मलेले संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग मी आज आपल्यासमोर चिंतनाकरता निवडलेला आहे. माझ्या या अभंगाच्या प्रास्ताविकेमध्ये माझा एक शब्द आपल्याला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अभंगाचा पहिल्या चरणाचा भावार्थ आपल्या लक्षामध्ये येईल. तो शब्द आहे धर्म शब्द. धर्म शब्दाचा अर्थ समजण्याकरता मी अगोदर आपल्याला 2 शब्द सांगेल. ते 2 शब्द माझे हे आहेत की पहिला शब्द आहे अनुभूती आणि दुसरा आहे अभिव्यक्ती. विठाला 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 विठाला. अनुभूती आणि अभिव्यक्ती. ज्या गोष्टीचा आम्ही एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतोय तिचं नाव आहे अनुभूती. आणि घेतलेल्या अनुभवाचं ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन करतोय, सादरीकरण करतोय, त्याला अभिव्यक्ती असं बोलल्या जातं. जसं एखाद्याने, आपण सगळ्यांनी खडी साखर खाल्ली, सगळ्यांना कशी लागेल? कशी लागेल? टाळकरी मंडळींना सगळ्यांना गोड लागेल. तुम्हाला सगळ्यांना गोड लागेल. अनुभूती सगळ्यांची समान आहे, पण अभिव्यक्तीमध्ये सगळ्यांची भिन्नता पाहायला मिळेल. एखादा लेखक असेल त्या साखरेच्या गोडीवरती तो पुस्तक तयार करेल. एखादा गायक असेल त्या गोडीचं वर्णन तो गाण्यामध्ये करेल. अभिव्यक्ती सगळ्यांची भिन्नता आहे, पण अनुभूतीमध्ये सगळे समान आहेत. मुका एखादी व्यक्ती असेल, त्याही व्यक्तीने जर खडी साखर खाल्ली तरी तिची अनुभूती समान आहे, पण अभिव्यक्ती भाषा नसल्यामुळे अभिव्यक्ती क्रियेच्या माध्यमातून होऊ शकते, पण अनुभूती समान आहे. म्हणून जेवढे सगळे संत होऊन गेले सगळ्यांची अनुभूती समान आहे. अभिव्यक्तीमध्ये भिन्नता पाहायला मिळते आणि आम्ही अभिव्यक्तीलाच धर्म समजल्यामुळे आज धर्म शब्दाची विडंबना पाहायला मिळते. विठाला 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 विठाला. अनुभूती म्हणजे धर्म आहे. अनुभूती म्हणजे पाणी. अनुभूती ही जगात परमात्मा तत्वाची अनुभूती सोडली तर दुसरी अनुभूती नाही. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. वैष्णवतो जया अवगी देवावरी माया. ज्याची समग्र माया नाम प्रेम भगवंतावरती आहे त्याला वैष्णव बोलल्या जातं. आणि अशा वैष्णवांचा धर्म, अशा वैष्णवांचं लक्षण कोणतं आहे हे ज्यावेळेस विचारलं गेलं तुकोबरायांना साधकांनी, त्यावेळेस तुकोबरायांना साधकांना सांगितलं समग्र जग हे विष्णू स्वरूप आहे असं बघणं हाच वैष्णवांचा धर्म आहे. अभंगाचं पहिलं चरण. विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमया जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमया जग वैष्णवाचा धर्म. भेदा भ्रम भ्रम भेदा भेदा
ऐकाजी तुम्ही भागवत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय विष्णुमय जग आणि तो वैष्णवांचा धर्म आहे, वैष्णवांचं लक्षण आहे, पूजनाचं वर्म जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. तुकोबराय बोलतात ही समग्र जग आहे ते विष्णुमय आहे, विष्णू स्वरूप आहे. आणि मग या ठिकाणी मय शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिला तर या विष्णुमय जग या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षामध्ये येईल. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना प्रस्थानत्रयी हा शब्द आपण नेहमी श्रवण करतो. प्रस्थानत्रयीमध्ये श्रीमद भगवद्गीता, दश उपनिषद आणि 555 सूत्रांचं ब्रह्मसूत्र या गोष्टींचा अंतर्भूत, या ग्रंथांचा अंतर्भूत आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये जे ब्रह्मसूत्र आहे त्या ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र व्यासाने ग्रथित केलेलं आहे. आनंदमयम अभ्यासात त्या सूत्रावरती, त्या मय शब्दावरती भाष्य करत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी त्या मय शब्दाचे 3 अर्थ प्रतिपादन केलेले आहेत. मय शब्दाचा पहिला अर्थ आहे प्राचुर्य, दुसरा अर्थ आहे विकार्य आणि तिसरा अर्थ आहे स्वरूप. नेमकं जगद्गुरु तुकोबरायांना प्राचुर्य शब्दाचा अर्थ आहे आधिक्य. प्राचुर्य शब्दाचा अर्थ आहे आधिक्य. जसं आपण पंढरपूरला वारीच्या निमित्ताने जातो, आळंदीमध्ये वारीच्या निमित्ताने जातो, गेल्याच्या नंतर हजारोनी वारकरी पंढरपूर आळंदीमध्ये दाखल होतात. तिथं गेल्याच्या नंतर पूर्ण सगळीकडे कथा कीर्तनाचा जयघोष चालतो. मग त्या जयघोष ऐकल्याच्या नंतर पंढरपूरचं वातावरण, आळंदीचं वातावरण कसं झालेलं असतं? भक्तिमय वातावरण झालेलं असतं. त्या ठिकाणी मय शब्दाचा अर्थ भक्तिमय वातावरण झालेलं आहे, याचा अर्थ तिथं आधिक्य आहे. दुसरा अर्थ आहे विकार. जसा शास्त्रामध्ये वर्णन आहे मृण्मय घटहा, मातीपासून घट निर्माण, नाम गाडगं निर्माण होते, मातीपासून गाडगं निर्माण होत आहे, घट निर्माण होतो म्हणून त्याला मृण्मय. तिथं मय शब्दाचा अर्थ आहे विकार, या अर्थी मय प्रत्यय आपल्याला पाहता येतो. आणि तिसरा मय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. स्वरूप या अर्थी मय प्रत्यय पाहता येतो. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना या ठिकाणी कोणता अर्थ अभिप्रेत असावा? आपण तिन्ही अर्थ जर मय प्रत्ययाचे घेऊन पाहिले तर विष्णुमय जग या संकल्पनेमध्ये तुकोबरायांना नेमकं याच्यातला 3 पैकी कोणता अर्थ अभिप्रेत असावा? विष्णू, प्राचुर्य जग, तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचंय का? विष्णू विकार्य जग, तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचंय का? विष्णू स्वरूप जग, तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचंय का? विठ्ठल 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 विठ्ठल. हे तिन्ही अर्थ आपल्याला पाहत असताना सुरुवातीचे 2 अर्थ या ठिकाणी बसत नाहीत. विष्णू विकार्य जग हाही अर्थ जगद्गुरु तुकोबरायांना अभिप्रेत नाही. तर तुकोबरायांना अभिप्रेत असणारा अर्थ विष्णू स्वरूप जग म्हणजेच विष्णुमय जग, तो वैष्णवांचा धर्म आहे. हे समग्र विश्व हे परमात्म्याचं स्वरूप आहे. तो या सगळ्या गोष्टींनी नटलेला आहे, सगळ्या गोष्टींनी नटलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून इतका सुंदर जगद्गुरु तुकोबरायांची विचारसरणी या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एकेका पदाचे अर्थ पाहणं महत्वाचं आहे. व्यवहारामध्ये बघा ना तुम्ही, एखादा जर शब्द राहिला तर केवढा अनर्थ होईल. मी आपल्यास करता एक दृष्टांत सांगतो. बालपणीपासून 2 मित्र बरोबर होते. IT क्षेत्रातलं शिक्षण पुढे बरोबर झाल्याच्या नंतर दोघं जॉबला सुद्धा नोकरी करता एका मोठ्या कंपनीमध्ये जॉबला देखील लागलेले आहेत. दुपारी जॉब करत असताना त्यांच्या मॅनेजरनी सांगितलं दोघांना पण उद्यापासून एक 6 दिवसाची सुट्टी कंपनी तुम्हाला देत आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या सुट्टी एन्जॉय करू शकतात. एवढा आनंद झाला दोघांना की आता आपल्याला सुट्टी मिळते, आपण काशी तीर्थयात्रेला जाऊया. पण तेवढ्या एका अर्ध्या तासामध्ये पुन्हा मॅनेजर आले आणि सांगितलं तुमच्या दोघांना सुट्टी डिक्लेअर केली होती, पण त्याच्यातल्या तुमच्यापैकी एकाला आता बेंगलोरला काही कंपनीच्या कामानिमित्त जावं लागेल, एकालाच तुम्हाला घरी जाता येईल, एक 2 दिवसाचं काम आहे. त्या दोघांच्या मित्रामध्ये चर्चा झाली. एकाने सांगितलं मी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जातो, तू घरी जा आणि माझ्या पत्नीला निरोप दे, सगळी तयारी करून ठेव, आपण आल्याच्या नंतर काशी तीर्थयात्रेला जाणार आहोत, सगळी तयारी करून ठेव. आणि तो मित्राच्या पत्नीला बोलतोय तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. महाराज मित्राची पत्नी एवढी रागवली तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी तिचे मिस्टर आल्याच्या नंतर आगत स्वागत नाही, कोणता सन्मान नाही. आल्याच्या नंतर ती एवढी रागवली, असा तुमचा मित्र असतो का, असा तुमचा मित्र असतो? हा म्हटलं नेमकं झालंय काय? काही नाही, मित्राला बोलून घेतलं
आणि विचारलं तू माझ्या पत्नीला काय बोलला. तो म्हटलं मी काहीच बोललो नाही. मित्राने सांगितलं तू माझ्या पत्नीलाच तू स्वतःची पत्नी बोलला की नाही. हा म्हटलं मी असं कधी बोललोच नाही. मित्राने आपल्या पत्नीला विचारलं हा काल काय बोलला होता. तिने सांगितलं हे काल आल्याच्या नंतर मी दरवाजा उघडल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं तू माझी बायको मी तुझा नवरा, काशीला जायचे लवकर आवरा. मित्र म्हटला हो मी असंच बोललो, पण तुझ्या पत्नीने मधला आणि ऐकला नाही. अत्यंत क्रोधायमान असलेला त्याचा मित्र ताबडतोब शांत झाला. पत्नीला सांगितलंय मित्रा करता चहा ठेव. विठ्ठल विठ्ठल हो, दृष्टांत काल्पनिक आहे, पण व्यवहारातली एखादी गोष्ट जर एखादा शब्द मागे पुढे झाला तर अर्थाचा अनार्थ होऊ शकतो. तसं संत साहित्याचा विचार करत असताना संत साहित्य अथांग आहे. त्याच्या प्रत्येक पदाचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ पाहावे लागतात. विठ्ठल विठ्ठल हो, भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळे योग प्रतिपादन केलेले आहेत, वेगवेगळे विषय प्रतिपादन केलेले आहेत. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग प्रतिपादन केला, पाचव्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग सांगितला, सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगितला, सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग प्रतिपादन केला, आठव्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मयोग सांगितला, नवव्या अध्यायामध्ये राजविद्याराज गुह्य योग सांगितला, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग सांगितला, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग सांगितला, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग सांगितला, 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग सांगितला, 15व्या अध्यायामध्ये पुराण पुरुषोत्तम योग सांगितला, 16व्या अध्यायामध्ये दैवास्त्र संपद विभाग योग सांगितला, 17व्या अध्यायामध्ये श्रद्धा विभाग योग सांगितला आणि सगळ्या योगामध्ये श्रेष्ठ असणारा मोक्ष संन्यास योग 18व्या अध्यायामध्ये सांगितला आणि भगवद्गीता पूर्ण झाली. त्या भगवद्गीतेचा जो पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, या श्लोकावरती भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबरांनी जी ओवी वापरली तरी पुत्रस्नेही मोहितू, त्या ठिकाणी तरी हा शब्द माऊली ज्ञानोबरांनी का वापरला. कारण संस्कृतचा नियम आहे यत तदोर नित्य संबंध. हा मागे जर जरी असेल तर पुढे तरी असावं लागतं. मग श्लोकाला प्रारंभच करताना जरी कुठेच नसताना सुरुवातीलाच माऊली ज्ञानोबराय तरी या शब्दाने ओवीची सुरुवात करतायत. मी संतांच्या शब्दाला किती अर्थ आहे याच्यावरती बोलतोय की एका एका शब्दामध्ये किती व्यापक अर्थ दडलेले आहेत. तरी शब्द माऊली ज्ञानोबराय वापरतायत की तरी पुत्रस्नेही मोहितू. तर या तरी शब्दाने समग्र महाभारत आपल्याला पाहता येईल. भरत सभेमध्ये कुलवधू असणाऱ्या द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न या माझ्या दुष्ट दुर्योधन पुत्राने केला हे माहिती आहे धृतराष्ट्राला. माऊलींना आश्चर्य वाटतंय आणि माऊली प्रश्न करतायत तरी पुत्रस्नेही मोहितू असं समग्र महाभारत एका तरी या शब्दाने आपल्याला पाहता येतं. एवढ्या संतांच्या शब्दाला अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल हो, हे समग्र विश्व विष्णू स्वरूप आहे, समग्र जग विष्णू स्वरूप आहे. तुकोबराय प्रतिपादन करतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि आणखीन वैष्णवांचा धर्म किंवा पूजनाचं वर्म जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की भेद आणि आभेदाला सुद्धा अमंगळ मानणं हा वैष्णवांचा धर्म ठरेल, वैष्णवांचं लक्षण ठरेल. अभंगाच्या उत्तरार्धामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय भेद आणि अभेद हे दोन शब्द मानतायत. आम्हाला भेद अमंगळ आहे हा आमच्या बुद्धीला पटेल, पण अभेद अमंगळ आहे हे आम्हाला कसं पटेल. भेद शब्दाचा अर्थ आहे की अभेद अत्यंत अभावत्वम भेदत्वम. जिथं अभेदाचा अत्यंत अभाव आहे त्याला भेद म्हणतात आणि अभेद शब्दाचा अर्थ आहे भेद अत्यंत अभावत्वम अभेदत्वम. जिथं भेदाचा अत्यंत अभाव आहे त्याला अभेद म्हणतात. भेद आणि अभेद या दोन्ही गोष्टी अमंगळ आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. मग आम्हाला पहिलं मंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे.
अमंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे आणि सकळ मंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हो, मंगळ वेगळं आहे, अमंगळ वेगळं आणि सकळ मंगळ वेगळं आहे. सकळ मंगळामध्ये भगवंताचं नाम बसतं, सकळ मंगळामध्ये ब्रह्मज्ञान येतं. अहो, भगवंताचं नाव हे सकळ मंगळ आहे असं नाही, ते सकळ मंगळाचं निधी आहे. संत वर्णन करतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवंताचं नाव हे केवळ सकळ मंगळ आहे असं नाही, तर सकळ मंगळाचा निधी आहे संत वर्णन करतायत. आणि म्हणून सकळ मंगळामध्ये भगवंताचं नाव येतं. तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भेद आणि अभेद हा सुद्धा अमंगळ मानायचा आहे. मग भेद भ्रम अमंगळ. आचाराची अमंगळता वेगळी, विचाराची अमंगळता वेगळी, उच्चाराची अमंगळता वेगळी, अहंकाराची अमंगळता वेगळी आणि भेदाभेद भ्रमाची अमंगळता वेगळी. विठ्ठल विठ्ठल हो, भेद आणि अभेद अमंगळ आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, जसा अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्म नास्मी ही वृत्ती जशी भेदात्मक आहे, ही जशी घातक आहे, तसेच अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती सुद्धा घातक आहे. जसा नेहमी आपण परंपरेतून एक उदाहरण ऐकतो, एक व्यक्ती प्रवासाला निघाल्याच्या नंतर त्याच्या पायामध्ये काटा मोडला. काटा मोडल्याच्या नंतर तो काटा काढण्याकरता पूर्वीचा काळ होता, सुईची व्यवस्था नव्हती, अन्य उपकरण नव्हते, म्हणून पूर्वी काट्यानेच काटा काढला जायचा. मग काट्याने त्याने काटा काढला. त्याने विचार केला, बिचाऱ्याने हा काटा मला किती मदत करून गेला, माझ्या पायामध्ये सलणारा काटा या काट्याने काढला, मग हा काटा मी जपून ठेवला पाहिजे. म्हणून त्याने खालच्या शर्टच्या खिशामध्ये तो काटा जपून ठेवला. प्रवासाला दलमजल करत पुढे निघाला. उन्हाचे दिवस होते, सुंदर चिंचेच्या झाडाची सावली दिसली आणि त्या झाडाखाली तो झोपण्याकरता ज्या अंग टाकल्याच्या नंतर ज्या कुशीवरती झाला त्या खिशामध्ये काटा होता. तो काटा पुन्हा टोचला. आता माझा प्रश्न तुम्हाला असा असेल, पहिला काटा चांगला का नंतरचा चांगला? दोन्हीही काटे चांगले नाहीत. तसं अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्म नास्मी हे म्हणणं जसं घातक आहे, भेदात्मक आहे, वेदांत शास्त्र प्रतिपादन करतंय, तसं माऊली ज्ञानोबा अमृत अनुभवामध्ये सांगतात की अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती सुद्धा घातक आहे. जसा भेद भ्रमात्मक आहे तसा अभेद सुद्धा भ्रमात्मक आहे. कारण भेद आणि अभेदाचं परीक्षण वृत्ती करते आणि म्हणून भेद जसा सापेक्ष आहे. जसा थोरला म्हटल्याच्या नंतर धाकला आहे, धाकला मुलगा आहे याचाच अर्थ हा माझा धाकला मुलगा आहे, ही ज्यावेळेस व्यक्ती बोलते याचाच अर्थ यांना थोरला मुलगा आहे. हा माझा लहाना भाऊ आहे याचा अर्थ मोठा भाऊ आहे. सापेक्ष गोष्टी असल्यामुळे तसा भेद ज्या अर्थी भेद आहे त्या अर्थी अभेद आहे, आणि ज्या अर्थी अभेद आहे त्या अर्थी भेद आहे. आणि हे दोन्ही वास्तविक सत्य नसून हे कल्पना आहे, भ्रम आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की हा अमंगळ आहे. म्हणून तुकोबराय बोलतात भेद भ्रम अमंगळ. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, हे साधकांनो, ज्यावेळेस तुम्हाला हित करायचंय त्यावेळेस ते हित तुम्ही सत्य करा. अभंगाचं दुसरं चरण. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, 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 करालत हिता सत्य करा, करालत हिता सत्य करा, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, ऐका जे तुम्ही भक्त भागवत. काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. हे भागवत भक्तांनो, तुम्हाला ज्यावेळेस हित करायचे ते सत्य हित करा, म्हणजे परमात्म्याला यथार्थ स्वरूपाने जाणून घ्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. हे सर्वेश्वर परमात्म्याच्या पूजेचं वर्म जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादन करतात की तुम्ही मत्सर केला तर तो परमात्म्याला कळेल. हे कसं शक्य आहे तर ऐका, मत्सर शब्दाचा अर्थ काय आहे तर मत हा म्हणजे माझ्यापासून आणि श्रुसरती म्हणजे सरकणे. माझ्यापासून एखादी व्यक्ती पुढे सरकली का जो निर्माण होतो
त्याचं नाव काय आहे? मत्सर. मत्सर नाव आहे. आणि म्हणून कोणाचाही मत्सर करायचा नाही. का? कारण हा विष्णू स्वरूप जग आहे. हा परमात्मा सगळीकडे तोच नटलेला आहे, तो जीवरूपाने आहे. तुम्ही कोणाचाही मत्सर केला तर तो परमात्म्याला कळतो, म्हणजे तो परमात्म्याचा मत्सर होतो. म्हणून तुकोबराय बोलतायत, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. का? जर मत्सर केला तर ती सर्वेश्वराची पूजा होणार नाही. वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, त्या पूजनाचं वर्म जगद्गुरु तुकोबराय सांगतात की ते वर्म आहे की तुम्ही मत्सर केला नाही पाहिजे. आणि हे सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी उदाहरण दिलं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की जसं आपल्या शरीराला होणारे सुखदुःख हे जसं आपल्या जीवात्म्याला कळतात, शरीराच्या कोणत्याही अवयवाला होणारं सुखदुःख हे आपल्या जीवात्म्याला कळतात, तसं तुम्ही कोणाचाही मत्सर केला, कोणाचाही द्वेष केला तर तो परमात्म्याला कळेल आणि मग परते पूजेचं वर्म ठरणार नाही. अत्यंत व्यापक आणि खूप सुंदर विचार तुकोबराई अभंगामधून प्रतिपादन करतात. आणि म्हणून उदाहरण तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये दिलं. तुका म्हणे का तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तुकोबराय उदाहरण देतात, आपल्या शरीराला होणारं सुख दुःख जसं जीवात्म्याला कळतं तसं कोणाचाही द्वेष करणं ही त्या सर्वेश्वर परमात्म्याची पूजा ठरणार नाही. म्हणून हे भागवत भक्तांनो, तुम्हाला ज्यावेळेस हित करायचं आहे त्यावेळेस ते सत्य हित करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. अभंगाचा पूर्ण भावार्थ झालेला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा जोरदार टाळी वाजून भजन करू. विठोबा रखुमाये ओ बार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये बार कुमाये जय जय विठोबार दली कबरदारी विठो गम के अंधेरे रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर. सपने तो सब सजाते लेकिन टूट जाते हैं, सपने तो सब सजाते लेकिन टूट जाते हैं. इस मंडप में वही आते हैं, इस मंडप में वही आते हैं जिसे राधा कृष्ण जी बुलाते हैं, जिसे राधा कृष्ण जी बुलाते हैं. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोली ले पुरे वेडे वाकुडे उत्तरे करा जमा अपराध महाराज हा नाही विचारेला दे कारण फुला करा जमा अपराध महाराज
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राधा कृष्ण भगवान